कशाचा उपवेद. त्याच्यानंतर आपण सेकंड पॉइंट बघितलं तर आयुर्वेदा शब्दाची फोड बघितली होती. आयुर्वेदाचं परिभाषा काय, आयुर्वेदाचं प्रयोजन काय, उत्पत्ती कशी झाली आयुर्वेद शब्दाची. हम्म आणि त्याच्यानंतर आयुर्वेदाचा म्हणजे दोन प्रकारे की एक देवांच्या मध्ये जसा त्याचं हे झालं ओरिजिन झालं, तसं मनुष्यामध्ये कसं ओरिजिन झालं योगाचं म्हणजे आयुर्वेदाचं. तर त्याची आपण हिस्ट्री बघितली. त्याचे आपण हे बघितलं कसं कसं झालं ते. त्याच्यानंतर आपण आयुर्वेदाची 8 अंग बघितली, प्रत्येक 8 अंगाची थोड्या छोट्या प्रमाणात माहिती बघितली. त्याच्यानंतर आपण पुराणानुसार फक्त थोडी ओरिजिन वेगळं आहे ते पाहिलं. नंतर आता आयुर्वेदामधले मूलभूत प्रिन्सिपल किंवा आपण काय पाहत होतो की त्याच्यामधले साधारणतः की त्रिदोष पाहत होतो आपण काल. त्यातले मूलभूत सिद्धांत म्हणजे कुठलंही शास्त्र काही प्रिन्सिपल वरती किंवा काही ह्याच्यावरती चालू असतं. तर त्याच्यामध्ये हा त्रिदोष सिद्धांत आहे आयुर्वेदाचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे, कारण त्या त्रिदोषानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रकृती कोणती आहे हे ठरतं. हम्म. तर काल आपण बघितलं होतं की ते पंचमहाभूत पण बघितले होते माझा अंदाज काल सगळे आपण. तर पंचमहाभूतामध्ये आपण पण बघितलं होतं की इदम सर्व पांचभौतिकम, सर्व काय आहे पांचभौतिकच आहे. म्हणजे सगळं जगातली प्रत्येक निर्जीव किंवा सजीव वस्तू ही पांचभौतिक आणि ती पंचभूतामध्येच परत विलीन होणार आहे. प्रत्येक वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये काही महाभूतांचं आधिक्य किंवा काही अवयवामध्ये त्या महाभूताचं आधिक्य असतं. प्रत्येक पंचमहाभूतांनी बनलेलं असतं, पण काही महाभूतांचं आधिक्य काही ठिकाणी जास्त प्रमाणात असतं. म्हणजे जे काही सृष्टीमध्ये आहे ते सर्व पांचभौतिक आहे आणि सर्व सृष्टीतील काय बनलेलं आहे सगळं पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. मग ते सजीव असू दे नाहीतर निर्जीव असू दे, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी सगळं बनलेलं आहे. आणि परत हे सगळं त्यांच्या मरणानंतर किंवा पंचत्वात विलीन झाल्यानंतर सुद्धा हे सगळं परत पंचत्वात विलीन होणार आहेत. त्या प्रत्येकाचे गुण बघितले होते आपण पंचमहाभूताचे. हम्म आणि पंचमहाभूताचे गुण बघून प्रत्येकाचं कुठं कुठं आधिक्य आहे ते पण आपण बघितलं होतं. त्यांचं गुण बघितले, त्यांची प्रॉपर्टीज काय आहेत बघितले, आणि त्याच्यानंतर आपण आता त्रिदोष पाहिले. आता त्रिदोषामध्ये पण काय होतं की दोष धातू मलमूलम ही शरीरम. आता दोष आणि धातू यांनीच काय मलमूलम ही शरीरम म्हणजे ह्याच्यानी शरीर बनलेलं आहे. दोष धातू आणि मल हे शरीराचे काय आहेत मूल आहेत. हम्म दोष धातू मलमूलम ही शरीरम म्हणजे काय, दोष आणि धातू आणि मल हे शरीराचे काय आहेत मूळ आहेत. मग त्रिदोषामध्ये आपण काय बघितलं, वात, पित्त आणि कफ. त्यावरून काय होते की आपली प्रकृती ठरते. त्याच्यावरून आपण आपली प्रकृती ठरली की आपल्याला कळतं की त्या प्रकृतीनुसार आपण काय खावे, काय प्यावे, कसा आहार असला पाहिजे आपला, हे सगळं काय होतं निश्चित केलं जातं किंवा निश्चित करायला सोपं जातं. म्हणून दोषांचं काय असतं की दोषांचा अभ्यास आपल्याला, त्रिदोषांचा अभ्यास आपल्याला पाहिजे. मग ते त्रिदोष कसे काय झाले म्हणजे वाढणार किंवा काय गुण दिसले म्हणजे कमी होणार हे आपल्याला त्या त्रिदोषांचे गुण बघितल्याशिवाय कळत नाही. आता दोषांचा प्रकोप होतो तेव्हा आपण काय काय होतो की आपल्यामध्ये विकारावस्था किंवा एक प्रकारची विषम अवस्था निर्माण होते आणि त्यांना आपल्याला काय आपण आजारी पडतो, आणि त्याला आपल्याला समप्रमाणात आणण्यासाठी त्याच्या विरुद्ध आहार किंवा त्याच्या ज्या दोष कमी झाला, जो दोष प्रकोप झाला त्याला शमन करण्यासाठी त्याच्या विरुद्ध आहार काय होतो आपल्याला घ्यायला लागतो. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय आहे की वात, पित्त आणि कफ ही आपल्या काय आहेत 3 प्रकृती आहेत. तर प्रत्येकामध्ये या तिन्ही प्रकृतींचं काय दिसतं आपल्याला तरतम भाव दिसतो. पण त्याच्यामध्ये पण एकतत्व प्रकृती शक्यतो कोणाची समदोष असतात, म्हणजे तिन्ही धातू सेम असणारी प्रकृती आपल्याला शक्यतो सापडत नाही. तर आपल्याला शक्यतो 2 दोष असलेली प्रकृती दिसते आणि तिसरा दोष हा कमी प्रमाणात असतो. आणि त्याच्यानुसार मग आपण काय करतो की त्याचा अभ्यास किंवा हे करतो. आता वात प्रकृती जी आहे, वात प्रकृती आपण जर पाहिली तर वात प्रकृतीमध्ये आपण पाहिलं की ती व्यक्ती कशी असते तर कृश असते. वात प्रकृतीची व्यक्ती कशी असते, एकदम कृश असते. आणि त्याच्यानंतर तिच्यामध्ये काय असतं की हायपर ऍक्टिव्हिटी, म्हणजे आता वातामुळं काय होतं की वात जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या व्यक्ती कुठंही एका ठिकाणी साधारणतः शांतपणे बसत नाही.
तर कंटिन्युअसली खाली बसलं तरी पाय तर हलवत राहणार, अस्वस्थ तर राहणार, किंवा असं काहीतरी लिहित राहणार किंवा काहीतरी करत राहणार. असं कंटिन्युअसली काहीतरी मुवमेंट केल्याशिवाय त्यांना शांत बसवत नाही. नंतर त्यांची स्किन कशी असते, त्वचा कशी असते, तर रुक्ष असते. वात प्रकृतीच्या लोकांची त्वचा ही कशी असते, रुक्ष असते. त्याचप्रमाणे काय असतं की वात प्रकृतीच्या अ त्यांचा कोल्ड. कृष्ण वात प्रकृती ज्यांची आहे त्यांचा साधारणतः कृष्ण वर्ण असतो. हा, संधींची हालचाल करताना किंवा पायाची हालचाल करताना, अवयांची हालचाल करताना, सांध्यांची हालचाल करताना काय होतं की कडकड 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 त्यांच्या सांध्यातनं काय होतो की आवाज येतो. केस साधारणतः वृक्ष किंवा कुरळे असतात. आणि आपण जर प्राण्यांशी त्यांची तुलना केली तर उंदीर, कावळा यांच्याप्रमाणे त्यांचा स्वभाव असतो. आणि अनुकत्व म्हणजे त्यांचा म्हणजे कुत्रा कोल्हा उंट यांचे पण थोड्या प्रमाणात त्यांच्यामध्ये गुण दिसून येतात. आता हे वात प्रकृतीच्या व्यक्तीचं झालं. म्हणजे शरीराची ठेवण कशी आली, कृश आणि वजनाला हलके. नंतर सांध्याची ठेवण, सांध्याची चालताना आवाज येतो आणि काय होतं, कडकड कडकड आवाज येतो. तो वर्ण कसा असतो, कृष्ण असतो. त्वचा कशी असते, वृक्ष आणि खर असते. त्वचेवरती शिराजाल म्हणजे आपले ज्या व्हेन्स असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात दिसतात कृश असल्यामुळे. केस, वृक्ष आणि कुरळे असतात. आणि जर प्राण्यांच्या स्वभावाशी जर आपण तुलना केली तर त्यांचा स्वभाव गिधाड किंवा उंदीर किंवा कावळा यांच्याप्रमाणे असतो. आता पित्त प्रकृती. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं कसं असतं, शरीर बांधा मध्यम असतो, वजन पण मध्यम असतं. नंतर त्यांची ठेवण सांध्यांची कशी असते, मध्यम नाजूक शरीर, आणि संधी व स्नायू कसे असतात, एकदम मृदू आणि शिथिल असतात. हम्म नंतर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा कशी असते, तर साधारणतः लालसर, थोडीशी पिवळसर त्वचा असते. त्वचेवरती काळे किंवा पिंगट तीळ जास्त प्रमाणात दिसतात आपल्याला. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीवरती लालसर त्वचा असते, त्वचेवरती काळे किंवा पिंगट तीळ आपल्याला काय असतात, जास्त प्रमाणामध्ये दिसतात. नंतर केस कसे असतात, मऊ असतात, पातळ असतात आणि लवकर पांढरे होतात आणि गळतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस कसे असतात, मऊ असतात, खूप पातळ असतात आणि लवकर पांढरे होतात व गळतात. त्यांचा स्वभाव जर प्राण्यांशी आपण कम्पेअर केला तर कुठल्या प्राण्यांप्रमाणे स्वभाव असतो, तर वाघ, अस्वल, वानर, पक्ष यांच्याप्रमाणे काय असतो त्यांचा स्वभाव असतो. त्याच्यानंतर आपण तिसरं काय बघणार आहोत, कफ प्रकृती. कफ प्रकृतीच्या व्यक्तींचं शरीर कसं असतं, तर ते एक प्रकारचं सुदृढ असतं. एकदम असं त्यांना असं थोडंसं फॅट किंवा मांस जास्त प्रमाणात असतं, तर ते शरीर सुदृढ असतं आणि वजनदार असतात. नंतर हातपाय कसे असतात त्यांचे सांध्याचे, तर गोलाकार, स्नायूंनी झाकलेले आणि दिसायला एकदम गोड असतात. दिसायला त्यांच्या गोडवा असतो, एकदम प्रकारचा भव्य कपाळ असतं. नंतर कलर कसा असतो, तर उजळ असतो, गोरे असतात. त्वचा एकदम मृदू नाजूक त्वचा असते. केस स्निग्ध, काळे, लांब व दाट असतात. आणि जर त्यांचा स्वभाव प्राण्यांच्या मध्ये आपण जर बघितला तर कोणाप्रमाणे असतो, तर गरुड, हंस, सिंह, घोडा, गाय, बैल, ऐरावत म्हणजे हत्ती ह्यांच्याप्रमाणे काय असतो त्यांचा स्वभाव असतो. हम्म आता हे सगळं आपण वात, पित्त, कफ प्रकृती असल्यानंतर प्रत्येकाची काय ठेवण असणार, पण प्रत्येकामध्ये तिन्ही गुण असतात आणि त्याच्यामध्ये दोन गुणांचा किंवा दोन दोषांचा जास्त अंतर्भाव असतो. म्हणजे वात प्रधान पित्त प्रकृती असते किंवा पित्त प्रधान वात प्रकृती असते किंवा कफ प्रधान पित्त प्रकृती असते. तर असे त्याचे डिवायडेशन होतात. कधी कधी वात, पित्त, कफ तिन्ही समदोषामध्ये पण खूप कमी लोकांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. किंवा मग वात कफ प्रकृती असते किंवा कफ वात प्रकृती असते, पित्त कफ प्रकृती असते किंवा पित्त वात प्रकृती असते. असे त्याच्यामध्ये बरेच प्रकार होतात. आता एक दोष प्रधान असलेल्या कशा असतात, तर तीन असतात. कफज एक दोष प्रधान पण असू शकते की कफज, वातज किंवा पित्तज. दोन दोष प्रधान असलेल्यामध्ये कसं दिसतं, वात कफ प्रधान, वात पित्त प्रधान, कफ प्रधान असं दिसते. आणि सातवी प्रकृती कशी असते, तर समप्रकृती म्हणजे तिन्ही दोष सारख्या प्रमाणात असलेली प्रकृती असते. सामान्यप्रमाणे कफ प्रकृतीचीच माणसे काय असतात, सुदृढ, बलवान, धैर्यवान, बुद्धिमान असतात. पित्त प्रकृतीची
माणसे मध्यम आकाराची, मध्यम बलाची, पण बुद्धिमान, शूर, मानी असतात आणि ती चटकन रागावतात. वात प्रकृतीची माणसे कशी असतात? बारीक असतात, अल्प बलाची असतात, अल्प बुद्धीची असतात. औषध देताना या प्रकृतींचा काय करावा लागतो आपल्याला? विचार करावा लागतो. कारण कफ प्रकृतीचा माणूस तीक्ष्ण औषधे सहन करू शकतो, पण पित्त प्रकृतीचा माणूसला काय होईल की तीक्ष्ण प्रकारची औषधं काय होणार नाहीत, सहन होणार नाहीत. आणि वात प्रकृतीला पण बऱ्यापैकी आपल्याला मध्यम प्रकारची औषधं द्यावी लागतात, त्यांना पण तीक्ष्ण प्रकारची औषधं सहन होत नाहीत. आता आपण काल बघितले पंचमहाभूत, आता बघितले त्रिदोष. आता बघणार आहोत आपण सप्त धातू. 7 धातू कोणाला सांगता येईल का? मी काल सांगितले होते ते. हा. रस रक्त मेद, हम्म. रस रक्त मेद, असं ओळीने लक्षात ठेवा. रस रसापासून. रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र. व्हेरी गुड. एकदम छान. तर हे असं ओळीने लक्ष ठेवा, कारण का रसापासून रक्त तयार होतं, रक्तापासून मांस तयार होतं, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थिपासून मज्जा आणि मज्जेपासून शुक्र. तर असं त्यांचा एक क्रम आहे की त्या क्रमानुसार आपण लक्षात ठेवलं तर तुम्हाला लिहायला पण काय होतं की एक प्रकारे सोपं जातं. कारण प्रत्येक धातू हा एकमेकापासून पुढे पुढे बनत जातो, त्यामुळे ते जर लक्षात ठेवलं आपण तर ते आपल्याला पुढे काय होतं की सोपं जातं. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय तर रसधातू बघायचंय. तर रसधातू म्हणजे काय की आपल्या त्वचेचा वर्ण किंवा आपल्या त्वचेचं जे हे म्हणू शकतो आपण की एक प्रकारचं स्किन किंवा रसधातू जर चांगला असेल तर रसधातू चांगला असेल तर आपली स्किन किंवा आपली त्वचा ही एक प्रकारची एकदम प्लेन किंवा चांगली असते. त्वचेवरती एक प्रकारचा वेगळा गोडवा म्हणा किंवा तेज म्हणा असं असतं. त्यामुळे रसधातू चांगला असेल तर बऱ्यापैकी त्वचेचे इन्फेक्शन किंवा त्वचेचे आजार होत नाही किंवा आपली त्वचा एकदम काय होते, चांगली राहते. नंतर सेकंड रसापासून पुढं काय तयार होतं तर रक्त. तर रक्तधातूचं काय असतं की रक्तधातू हा आपल्या शरीरामध्ये काय करतो तर पूर्ण सर्व नाड्यांमधून काय होतो की हा रक्तधातू वाहत असतो. म्हणजे आता ह्या प्रत्येकाचा एक प्रकारचा अग्नी असतो. तर रसामध्ये पण काय असतो की एक प्रकारचा अग्नी, म्हणजे आपण कसं असतं दोन प्रकारे पचन होतं. एक असतं स्थूल पचन आणि एक असतं सूक्ष्म पचन. म्हणजे आपण जो आहार घेतो तो स्थूल आहार आहे, म्हणजे तो स्थूल पचन होतं, म्हणजे ते जिभेच्या ठिकाणी जातो, मग तिथून अन्ननलिकेत जातो, मग तिथून जठराशयात जातो, तिथून क्लेदक कफ किंवा पाचक पित्त असतं किंवा साधक पित्त असतं, ते काय करतं त्यांना पूर्णपणे हे करतं. तोंडामध्ये क्लेदन कफ असतो तो मऊ करतो, आतड्यामध्ये पाचक पित्त असतं ते म्हणजे जठरामध्ये ते त्यांना पचवतं, आणि अशा प्रकारे हे स्थूल पचन आहे. आणि सूक्ष्म पचन म्हणजे काय तर जे हे पचन झालं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तर त्याचं सारभाग तयार होतं, त्याचे एन्झाईम्स तयार होतात एक प्रकारचं, आणि त्यांना त्याचं परत पुन्हा पचन होऊन म्हणजे रसधातू त्याला रसाग्नी काय करतो तो स्वतःला पाहिजे ते काढून घेतो आणि त्याला तो अग्नी पुढे ट्रान्सफर करतो जे काही न्यूट्रिशन असेल ते. मग परत रक्तधातू काय करतो त्याच्यात लागणारे जे भाग आहेत त्या सार ह्याच्यातनं तो घेतो आणि ते पुढं त्याच्यावरती रक्तधातूची प्रक्रिया किंवा रक्ताग्नीची प्रक्रिया होते आणि तो पुढे मांसाकडे जातो. परत मांसाचा पण अग्नी असतो, तो त्यांना त्याचे न्यूट्रिशन घेतो आणि पुढे पाठवतो. असं करत करत ते शुक्रधातूपर्यंत होते. आणि ह्या सगळ्या महाभौतिक अग्नी, पंचमहाभौतिक अग्नी किंवा ह्या धात्वाग्नीमुळे काय होते की सप्तधातूंची निर्मिती होते आणि त्याच्यापासून मल तयार होतो, त्रिमल तयार होतात. एक तर पुरीश, स्वेद आणि त्वचेचा मल काय आहे स्वेद, आपल्या अन्नाचा मल आहे पुरीश, आणि आपल्या जठर आपण जे लिक्विड पितो त्याचा आहे त्याचा जे काय आहे ती सगळ्यात शेवटचा तो आपण बघितला तो म्हणजे युरिन किंवा आपली लघवी असं आपण त्याला म्हणू शकतो. तर आता हे तुम्हाला सांगितलं की हे सगळे जे 7 धातू आहेत तसे एकमेकातून काय होतात की ते निर्माण होत जातात, आणि हे 7 धातूच आपल्या प्रकारे सिस्टीम निर्माण करतात. आता जर आपण मॉडर्न ह्याच्याशी याचं रिअलायझेशन करायचं म्हटलं तर साधारणतः आपण रस म्हणजे लिम्फॅटिक ड्रेनेज सिस्टीम म्हणू शकतो.
रक्त म्हटलं तर आपण आपली सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणू शकतो. माऊस म्हणजे तर सगळं मस्क्युलर सिस्टीम किंवा आपली स्नायुवीय संस्था सगळी. नंतर फोर्थ आपण काय बघितलं की मेद. हा तर मज्जावह संस्था म्हणू शकतो. मज्जावह असं म्हणता येत नाही, पण सगळी वसा वसा संस्था किंवा आपली ही सगळी संस्था. आणि नंतर मांस मेद अस्थि, आपले सगळं स्केलेटन. हा मज्जा मज्जा म्हणजे सगळी न्यूरल सिस्टीम येते. आणि सगळ्यात शेवटचं जे काही आहे ते आपलं म्हणजे शुक्रधातू. शुक्रधातू म्हणजे आपण त्याचं सिमेंटशी पुरुषांमध्ये आपण त्याचं कंपॅरिझन काय करू शकतो, त्याचं करू शकतो. आणि ह्या प्रत्येकाला त्यानुसार काय होतं की वेळ म्हणजे सगळ्यात शुक्रधातू बनायला सगळ्यात शेवटी वेळ लागतो. म्हणजे साधारणतः 30 दिवसाचा कालावधी माझा अंदाज तो शुक्रधातू बनायला लागत असतो. हम्म तर अशा प्रकारे आपण काय बघितलं की हे सप्तधातू बघितले. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, अग्नी. बायोफायर किंवा आपण अग्नी. तर त्याच्यातला हा आपण आता त्रिदोष बघितले, पंचधातू बघितले, सप्तधातू बघितले. आणि आपण अजून एक सिद्धांत बघणार आहोत, तर तो अग्नी. किंवा बायोफायर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर मी तुम्हाला आता सांगितलं की दोन प्रकारे पचन होतं. मग ते पचन कशाने होतं अन्नाचं, तर ते सगळं पचन अन्नाचं हे अग्नीने होत असतं. आणि अग्नी आपल्यामध्ये किती येतं, 13 प्रकारचे आपल्याकडे काय आहेत, अग्नी आहेत. हम्म तर ते 13 प्रकारचे अग्नी कुठले कुठले आहेत आणि ते अग्नी ऍक्च्युली काय काम करतात, हे आपल्याला सगळं ह्या पार्ट मध्ये काय करायचंय आपल्याला पाहायचंय. तर सर्वात प्रामुख्याने काय बघायचं अग्नीमध्ये, तर आधी अग्नी कोणकोणते, सगळ्यात महत्वाचा अग्नी कोणता, तर जाठराग्नी. कारण तो जर जाठराग्नी नसता तर आपल्या अन्नाचं काय झालं नसतं, पचनच झालेलं नसतं. हम्म सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर जाठराग्नी हा सगळ्यात काय आहे, महत्वाचा आहे. आणि त्या जाठराग्नीचं जेव्हा पचन होत, जाठराग्नीद्वारे जेव्हा अन्नाचं पचन होतं, त्याच्यामधूनच आपल्याला काय होतं की सूक्ष्म पचन तिथून पुढे चालू होतं. तर आता अग्नीचं काय काम आहे, तर आता अग्नी पचन करतो अन्नाचं, म्हणजे काय करतो तो, तो शरीराची आपली काय स्थिती आहे किंवा आपलं पोषण आहे किंवा आपली जी काही ग्रोथ आहे किंवा आपलं वर्धन आहे, ते हे सगळं कशावरती आहे, बाह्य जगातील आपण जी पांचभौतिक द्रव्य घेतो, त्या सगळे द्रव्य आपल्या शरीराचं काय करतात, पोषण करतात. आणि त्या पोषण द्रव्याद्वारे आपल्याला काय करतात, शरीराला लागणाऱ्या गोष्टींचं वेगवेगळ्या प्रकारे रूपांतर करतात. आणि ते रूपांतर कोण करतं, तर तो अग्नी करतो. म्हणजे जोपर्यंत आपल्या शरीराचं अग्नीचं कार्य चालू आहे, तोपर्यंतच काय आहे की आपण निरोगी किंवा दीर्घायुष्य असतो. जेव्हा आपण अग्नी शांत झाला तर आपल्याला शक्यतो मरणच येतं. तर दीर्घायुष्याचे मूळ कारण काय आहे की अग्नी आहे. म्हणजे अग्नीच्या स्थितीवरती शरीराचे व्यापार अवलंबून आहेत. आणि त्याच्यामुळेच काय होतं की म्हणजे श्लोक आहे एक आयुर्वेदामध्ये की रोगा हा सर्वेपी मंदग्न. म्हणजे काय, सगळे रोग कशाने होतात, तर मंद अग्नी असल्यामुळे होतात. रोगा हा सर्वे अपि मंदग्न. म्हणजे सगळे रोग हे जेव्हा अग्नी मंद होतो आपला, तेव्हा काय होतात, सगळ्या प्रकारचे आपल्याला रोग रोग होतात. मग आता 13 प्रकारच्या अग्नीमध्ये आपण काय काय आहे, तर त्याच्यामध्ये प्रमुख अग्नी कोणता आहे, तर पाचक अग्नी. यालाच काय म्हणतो आपण, जठराग्नी म्हणतात. आणि नंतर 7 धातू जे आपण सांगितले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा, तर त्या 7 धातूंचे 7 अग्नी असतात. कारण त्यांना एकमेकांचं रूपांतर करून त्यांना पुढे रसभाग पाठवायचा असतो. आणि पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तर त्यांचे 5 अग्नी, असे एकूण किती अग्नी आहेत आपल्याकडे, 13 अग्नी आहेत. आणि यातील सगळ्यात महत्वाचा काय आहे, पाचक अग्नी असतो. आणि तोच काय करतो, बाकी सगळ्या 12 अग्नींना काय करतो, बल किंवा पोषण पुरवतो. हम्म पाचक अग्नी काय करतो, तर भौतिक अग्नीच्या सहाय्याने आहाराचं काय करतो, आहार रसात रूपांतर करतो. मग परत पंचमहाभूताचे 5 अग्नी आणि धतीचे अग्नी मिळून काय करतात, ह्या रसाचं शरीरातील रस रक्त धातूंमध्ये काय करतात, रूपांतर करतात. आणि यातला कुठला जरी अग्नी बिघडला तर काय होतं, आपल्या शरीराला त्या त्या गोष्टींना पोषण न मिळाल्याने काय होतं की शरीर व्यापारामध्ये अडथळा उत्पन्न होतो. अतिस्थूल जर मेधस्वी व्यक्ती असतील किंवा अतिकृष्ण व्यक्ती असतील, तर त्यांचं काय असतं की त्यांना म्हणजे अतिस्थूलामध्ये मेदोधातूच्या अग्नीची विकृती असते.
आणि त्यांची हाडे काय होतात त्यामुळे ठिसूळ होतात, कारण मेद धातू साठत गेल्यामुळे पुढं अस्थि धातू आणि पुढच्या धातूंना काय होतं, त्या प्रमाणामध्ये पोषण होत नाही. तर हे लक्षात ठेवा. म्हणून काय असतं की प्रत्येक अग्नीचं काम काय आहे की त्यांनी व्यवस्थित केल्याशिवाय आपलं आरोग्य नीट राहत नाही. म्हणजे काय, समदोष पाहिजेत, समाग्नी पाहिजे, समधातू पाहिजेत, सममलक्रिया पाहिजेत, प्रसन्न आत्म इंद्रिय मन पाहिजेत, मगच आपण स्वस्थ आहे असं असं आपण काय म्हणू शकतो की तो व्यक्ती स्वस्थ आहे असं म्हणू शकतो. आणि ह्या स्वस्थ रक्षणासाठी आहार विहारांचं पण खूप सगळ्यात महत्व आहे. अग्नी पण सम पाहिजे, अग्नी पण प्रकोप होऊन पण चालत नाही आणि अग्नी खूप प्रमाणात कमी होऊन पण चालत नाही. हम्म त्याच्यानंतर आपण मॅडम काय बघणार? हं? मॅडम आता तुम्ही म्हणालात ना, मेद जास्त झाला की पुढच्या हे ना अडथळा निर्माण होतो, म्हणजे अस्थि मज्जा वगैरे. मग असे जे हं. 7 धातू आहेत त्यातला कुठलाही एक धातू जर आता रस जर जास्त झाले तर पुढचे मग सगळ्याच धातूंना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो का? रस जास्त आहे असं म्हणू शकत नाही आपण की रस जास्त म्हणण्यापेक्षा पण रसधातूचं जर काम बिघडलं तर त्याच्यापासून जे पुढचे धातू तयार होणार आहेत, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, ते योग्य प्रमाणात तयार होत नाही आणि मग अच्छा. त्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि ते सगळ्यांचं एकमेकाच्या वरती का अवलंबून, म्हणजे रसधातूने जर काम केलं तर रक्तधातू तयार होणार, हो. रक्तधातूने नीट काम केलं तर, आता न्यूट्रिशन तर आहार रसातून सगळ्यांनाच मिळतंय, रसाला मिळतं, रक्ताला मिळतं, मांसला मिळतं, मेदला मिळतं, अस्थिला मिळतं. पण त्याचा अग्नी जर नीट नसेल, रसाग्नीचा अग्नी नीट नसेल तर हा. पुढे रक्ताला प्रॉब्लेम होऊ शकतो, मांसला प्रॉब्लेम होऊ शकतो, मेदाला पूर्ण होऊ शकतो. तसं मेद धातू जर जास्त असेल तर मेद धातूचंच तर्पण जास्त होत राहतं. मेद धातूचं जर जास्त तर्पण होतं तिथला अग्नी बिघडतो मेदाचा. म्हणजे फॅट अच्छा. डायजेस्ट करून ब्लड मध्ये येऊन ते ऍक्च्युली आपल्या एनर्जी ती कन्वर्ट होऊन वापरली गेली पाहिजे कॅलरी, तर ते त्याच्यामध्ये एक ऑब्स्ट्रक्शन निर्माण झाल्यासारखं होतं आणि त्या धातूतून पुढून न्यूट्रिशन थोड्या प्रमाणात कुठून ना कुठून तरी आहार रसातून होणार, पण त्याचा हा. अग्नी बिघडल्यामुळं त्या पुढच्या दोषांना हळूहळू प्रमाणात, कमी कमी प्रमाणामध्ये बऱ्यापैकी पोषण मिळायचे चान्सेस कमी होणार थोड्या थोड्या प्रमाणात. हम्म सगळंच ओके ओके. पूर्ण बंद पडतं असं नाही, पण त्याच्यामध्ये हळूहळू साचत साचत जाऊन दोष निर्माण होऊ शकतात, म्हणजे व्याधी निर्माण होऊ शकतात पुढे जाऊन. हम्म हा ओके मॅम. तर आता आता आपण त्रिगुण पाहणार आहोत. त्रिगुण कोणते आहेत कुणाला सांगता येतील का? योगामध्ये आपण त्रिगुण बघितलेत. सत्व, रज आणि तमस. व्हेरी गुड. तर आता सात्विक व्यक्तीचे किंवा सात्विक माणसाचे गुण कुणाला सांगता येतील का? सत्वगुणाधिक्य जे असेल त्यांच्यामध्ये काय गुण दिसतात? हम्म ते शांत असतात, आनंदी असतात, हम्म सहनशील असतात. हं सहनशील, नम्र की असतात. रागवत नाहीत लोक. हा, धैर्य, सगळे चांगले जे काही गुण आहेत, हो. हा, तर ते सगळे त्याच्यामध्ये दिसतात. तर तामसिक व्यक्तींमध्ये काय, तामस गुण ज्यांच्यामध्ये अधिक आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? राग, क्रोध, हा जेलस असे भावना दिसतात. आळशीपणा जास्त असतो, तमस रोग म्हणून निद्रा किंवा झोप जास्त प्रमाणामध्ये येते. हा आणि शक्यतो त्यामध्ये तामसी असलेल्या लोकांना, म्हणजे ते थोडक्यामध्ये काय होतं, त्यांना झोप आणि भूक जास्त प्रमाणात लागते आणि आलस्य जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये दिसून येतं. रजोगुण अधिक असणाऱ्या लोकांमध्ये काय दिसून येतं आपल्याला? रजोगुण कशाशी संबंधित आहे? चंचलता जास्त असते. चंचलता स्थिर. जास्त असते. कुठल्या पण एका विषयावरती ते जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. खूप चंचल येतो, एका ठिकाणी बसत नाही म्हणतो आपण, किंवा एका ठिकाणी लक्ष केंद्रित करत नाही, किंवा खूप लवकर एखाद्या गोष्टीचा त्यांना काय होतो, कंटाळा येतो. म्हणजे ते सारखे कुठलंच काम नीट पूर्ण न करता इकडून तिकडं तिकडून इकडं, एक प्रकारची चंचलता किंवा एक प्रकारचं त्यांच्यामध्ये स्थैर्य नसतं, कधीच धीर नसतो, पेशन्स नसतो, पटकन इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी पडल्यामुळे पण हळूहळू काय होतं की प्रत्येक गोष्ट शिकताना अवघड होते. कॉन्सन्ट्रेशन तुमचं, तुम्ही आता माझ्या समोर शरीराने आहात पण मनाने आणि बुद्धीने जर तुम्ही माझ्या बरोबर नसाल किंवा मन तुमचं दुसरीकडे हिंडत असेल तर आपोआपच तुम्हाला मी शिकवलेला विषय काय होणार नाही, समजणार
नाही. हं तर हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे की आपलं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे, तिथंच पाहिजे. हम्म तर आता मी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला हे पुढं सांगते की म- इंद्रिय, ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय जी आहेत, कोणाला सांगता येतील का इंद्रिय कुठली कुठली आहेत? पंच ज्ञानेंद्रिय सांगा कोणीतरी. श्रोत्र, स्पर्श, चक्षु, रसना आणि घ्राण. प्राण. त्याचं अधिष्ठान, श्रोत्राचं अधिष्ठान काय? कान. स्पर्शचं त्वचा, चक्षुचे डोळे, रसनेचं जीभ, घ्राणाचं नाक. महाभूताचं आधिक्य कोणतं? कानामध्ये आकाश, स्पर्शामध्ये वायू, चक्षुमध्ये तेज, रसनामध्ये जल आणि घ्राणामध्ये पृथ्वी. नंतर विषय कोणता आहे? आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचा रूप, जलाचा रस, पृथ्वीचा गंध. इंद्रियजन्य ज्ञान काय होतं आपल्याला? नंतर काय होतं म्हणजे आकाश किंवा ह्याच्याने काय होतं आपल्याला? तर शब्द म्हणजे शब्द कळतात, स्पर्श कळतो. नंतर डोळ्यांनी काय होतं? सगळ्या वस्तू दिसतात किंवा चक्षुष म्हणतो आपण त्याला. नंतर रासन म्हणजे चव कळते आणि घ्राणन म्हणजे गंध कळतो. हम्म तर हे इंद्रिय झाली. आता कर्मेंद्रियामध्ये काय येतं? वाक, पाणी, पात, पायू आणि उपस्थ. वाक म्हणजे काय? तर जीभ. हम्म मराठी भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? वाकला काय म्हणतो? जीभ. जिभेचं कर्म काय? बोलणे. हम्म पाणी, पाणी म्हणजे दोन हात. पाणी ग्रहण केलं. पूर्वीच्या काळी म्हणायचे लग्न म्हणजे लग्न ठरवताना मोठे मोठे काय व्हायचे? तर सभा म्हणजे काय म्हणायचं त्याला ते स्वयंवर व्हायचे. मग ते पाणी ग्रहण केलं म्हणायचे की काहीतरी, म्हणजे ते कसं आपलं सीतेचं बघितलं आपण किंवा द्रौपदीचं बघितलं की ते माशाचा डोळा भेदायचा होता आणि मग ते पाणी ग्रहण करणे किंवा म्हणून दोन हात. दोन हात मागणे आपण मराठीत म्हणतो. तर पाणी म्हणजे दोन हात. पाद म्हणजे दोन पाय. पायू म्हणजे काय? गुद किंवा मूत्रद्वार, गुद आणि मूत्रद्वार. आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. तर दोन हातांनी आपण आदान प्रदान करतो, दोन पायांनी आपण इकडून तिकडे जातो म्हणजे त्याला गमन म्हणायचं संस्कृतमध्ये. आणि गुद आणि मूत्रद्वाराद्वारे आपण मलमूत्र विसर्जन करतो आणि जननेंद्रियाद्वारे आपण काय करतो? तर आनंद घेतो. हम्म तर हे आपण काय सांगितलं? बघितलं. आता हे ज्ञानेंद्रिय बघितली, पण आपण मन हे सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदाने मानलेलं आहे. असं कुठल्या शास्त्रामध्ये दिसत नाही. तर काय होतं की मन म्हणजे काय? तर जे आपण आपलं मन जे आहे की तो आता मन कुणालाच काय करता येत नाही, सांगता येत नाही, किंवा मनाचं काय आहे ते इकडून तिकडं नेहमी चंचल असतं. आणि वाताचा कंट्रोल जर नसेल, वातावर म्हणजे प्रकृतीचं मन कसं असतं? चंचल असतं. पित्त प्रकृतीचा मॅडम स्वभाव आवाज कसा असतो? माननीय असतो. आणि कप प्रकृतीच्या पुरुषांचा स्वभाव सात्विक. काय झालं? आवाज येत नाहीये. हॅलो, ऐक, आवाज येतोय ना? हा आता आता येतोय. येतोय का? हो हो. आता येते. हा. आधी नाही येत. आता आपण हे जे स्वभाव बघतोय, त्रिगुण जे बघतोय, सत्व, रज आणि तम, हे सगळे मनाचे गुण म्हणू शकतो आपण, किंवा आपण त्यांना एक प्रकारचे त्रिगुण म्हणतो. म्हणजे ते काय झाले की सत्व प्रकृतीचा स्वभाव कसा, रज प्रकृतीचा कसा, किंवा तमोगुणाचा कसा. तर मनाचंच काय होतं की आपण घेतलेल्या आहारामुळे काय होतं? मनाचं पोषण होतं, आणि मनाचं पोषण होतं म्हणजे त्यानुसारच हे आपले स्वभाव ठरतात. म्हणूनच आता जैन धर्मामध्ये म्हणतात की तमोगुण वाढतो म्हणून कांदा लसूण खाऊ नये, तामस गुण वाढतो म्हणून, किंवा हिंसक प्रवृत्ती किंवा कामभावना वाढते, आपली वासना वाढते म्हणून सांगतात की कांदा लसूण खाऊ नका. सात्विक म्हणजे तुम्ही बघा, तुमच्या पण काही कार्यक्रमामध्ये, देवाच्या कार्यक्रमामध्ये कांदा लसूण शक्यतो काही वेळा वापरत नाहीत. कारण का? तर कांदा लसूण खाऊन हिंसक वृत्ती किंवा काम भावना वाढवतात. म्हणून आवय अन्नमय ही मनहा, म्हणजे अन्नानेच मन तयार होतं, असं छांदोग्य उपनिषदात पण म्हटलेलं आहे. तर ह्या त्रिगुणांचं आधिक्य वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आहारावरती पण चांगला आहार किंवा पोषक घटकांनी युक्त आहार किंवा जो आहार सात्विक वृत्ती वाढवतो असाच आहार आपल्याला घेतला पाहिजे. त्याप्रमाणे आपलं
हॅलो मॅम. दिनचर्या म्हणजे काय, तर दिवसभरामध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे की आपलं आयुष्य निरामय किंवा दीर्घायू होण्यासाठी मॅडम आपण आवाजाला प्रॉब्लेम काय आहे केलं पाहिजे, तुमच्याकडे. आपलं आचरण कसं पाहिजे. तर सकाळी आपण ब्राह्म होतो ना. मॅम मध्ये आवाज कट होतोय. आवाज येत नाही. एक 2 मिनिटं मी बघते, काय इंटरनेट आज माझं जरा कनेक्ट केलंय, ते अनस्टेबल होतं जरा. ठीक आहे. हो हो. तर दिनचर्येमध्ये काय आहे की स्वस्थ व्यक्तींनी स्वस्थ राहायला पाहिजे. त्यासाठी आयुर्वेद काय सांगतं, दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगतं. जसं आपल्याकडे योगामध्ये आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय सांगतो की यमनियमांचं पालन करा, आसन करा, प्राणायाम करा, प्रत्याहार करा, धारणा ध्यान करा, आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला स्पिरिच्युअल उन्नतीसाठी आपण समाधी घेतो. तसं इथं काय सांगितलंय, तर आयुर्वेदामध्ये दिनचर्या, तुमचं स्वस्थ शरीराचं कसं रक्षण करायचं स्वस्थ राहण्यासाठी, तर निरामय किंवा दीर्घ आयुष्य प्राप्त करण्यासाठी स्वस्थ व्यक्तींनी सकाळी पाहिजे. मग म्हणजे थोडक्यात आपण 4 किंवा 5 असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, विशेषतः विद्यार्थ्यांनी हे जास्त लक्षात ठेवलं पाहिजे की सकाळच्या वेळी काय असते, बुद्धी ताजीतवाणी असते आणि लवकर निजे लवकर उठे, त्या असं ज्ञान आरोग्य आणि संपत्ती भेटे असं आपण म्हणतो. हम्म. तर पण इथे आपण आता काय काय लोक रात्रपाळी करत असतात, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, तर लोकांनी काय करावं की त्या लोकांनी आधी आल्याला झोप काढावी, आणि मग झोपून उठल्यानंतर मग त्यांनी मलविसर्जन वगैरे त्यांचे बाकीचे कार्यक्रम करावेत, किंवा ब्रश करणे, आंघोळ करणे करून मग त्यांनी, पण रात्रपाळी करणाऱ्या लोकांनी मात्र आल्याला झोपणं गरजेचं आहे. त्याला त्यांनी थोडीशी मुभा दिलेली आहे. पण शक्य असेल तर लवकर निजे आणि लवकर उठावं असं आपण करू शकतो. नंतर काय करायचंय आपल्याला, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्ममुहूर्तात उठायचं दिलंय. मग नंतर काय करायचंय आपल्याला की विसर्जन, म्हणजे आपल्याला वाताचा प्रकोप असतो सकाळी, त्यामुळे आपण मलविसर्जनाला जायला पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे की दंत धावन केलं पाहिजे. दंत धावनासाठी आपण काय केलं पाहिजे, तर खदीर, अर्जुन, वड, कडुनिंब, करंज अशी जी झाडं आहेत त्यांची काय करायची, 12 अंगुळे लांब आपल्याला काडी घ्यायची, आणि त्याच्यानी काय करायचे, तर आपल्याला दंत धावन किंवा दंत घाण आपल्याला करायचे. नंतर अजून काय करायचंय, तर आपल्याला गंडूश. गंडूश म्हणजे काय की कोमट पाणी किंवा तेल किंवा तूप, दूध, औषधांनी असिद्ध काही काढे असतात, तर ते काय करायचे, तोंडात घ्यायचे, आणि तोंडात त्यांना आपण गुळण्या करतो का नाही, तसं सगळं तोंडातून फिरवून आपल्याला घशापर्यंत नेऊन त्याचं काय करायचंय, गंडूश करायचंय. मग त्यामुळे त्यांना बळकटी येते. हम्म. नंतर आपल्याला काय करायचंय की सगळा चेहरा धुवून आपल्याला काय करायचंय की, ऐकू येतोय ना आवाज? हॅलो. हा मॅडम, आवाज ऐकू येतोय, पण हा जो तुम्ही चौथा सिद्धांत सांगताय ना, अग्नी, त्याच्यामधला हा पॉइंट आहे ना? नाही नाही नाही, हे पंचाग्नी संपले, म्हणजे हे प्रिन्सिपल संपले, बेसिक प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेदामधले. पण अच्छा. त्याच्यामध्ये पुढे आपल्याला दिनचर्या आणि ऋतुचर्या का समजून घ्यायची आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये बेसिक थोडं लिहायचं आहे आपल्याला त्याच्यातलं, नाही असं नाहीये, पण ते प्रिन्सिपल म्हणून येत नाहीत. तर आपल्याला नंतर एक पॉइंट येतो की योगा आणि आयुर्वेदाचा एकमेकाला कशी परस्पर पूरक आहेत. हा. तर मग योगा कसं आहे, तर योगामध्ये पण स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी काय सांगितलंय, आणि आयुर्वेदामध्ये पण स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्य रक्षणासाठी काही गोष्टी, दिनचर्या किंवा लाईफस्टाईल दोन्ही पण काय जीवनशैली सांगितली. मग त्याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदानुसार दिनचर्या ऋतुचर्या एक साधारणतः नुसतं माहित पाहिजे. म्हणून बेसिक मी तुम्हाला फास्ट सांगते की बाबा उठल्यानंतर काय केलं पाहिजे, ब्राह्ममुहूर्तात उठलं पाहिजे. मग योगा पण तेच सांगतं, ब्राह्ममुहूर्तात उठलं पाहिजे, कारण धारणा ध्यानला तुम्हाला तोच टाइम पाहिजे.
त्याच्यानंतर सेकंड आपल्याला काय पाहावं लागतं, तर सेकंड मध्ये आपल्याला दंतधावन आलं. दंतधावन म्हणजे मलविसर्जन आलं सेकंड. दंतधावन आलं. नंतर अन्न हे आलं, गंडूश आलं, म्हणजे नंतर धूमसेवन करू शकतो आपण. आता ह्या काळात धूमसेवन शक्य नाहीये. त्याच्यानंतर आपण व्यायाम करू शकतो. व्यायामानंतर मग नस्य करू शकतो नाकामध्ये. हा, नस्य करू शकतो. आणि अभ्यंग, अभ्यंग म्हणजे अंगाला पूर्ण तेल चोळायचं आणि रोज अंगाला तेल चोळूनच मग आंघोळ करायची. मग त्याच्यामुळे काय होतं, तर आता तुम्हाला आयुर्वेदाचे बेनिफिट सांगताना पण याचा उपयोग होईल, की आयुर्वेदाचे जर महत्व सांगा, तर आयुर्वेदाच्या दिनचर्येमधल्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्व आहे. की मग काय होतं, की निद्रानाश ज्यांना असेल त्यांना हे अभ्यंग मदत करतं. किंवा वात व्यक्ती ज्या आहेत, वातप्रधान व्यक्ती, त्यांचा वात कमी करतं. शरीर पुष्ट करतं, कांती कोमल आणि दृढ करतं. शरीर पुष्ट करतं, शरीराचं बल वाढवतं, शरीराचा थकवा कमी करतं. तर हे असं अभ्यंगाचे आपल्याला काय होतात, गुण आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर अभ्यंगानंतर आपण काय करायचं, की ईश्वर, आता तुम्ही इथं आपण ह्याच्यामध्ये योगामध्ये आपण काय करू शकतो, की ईश्वर प्रणिधान किंवा तप स्वाध्याय पण सांगू शकतो, प्रार्थना करा म्हणून सांगू शकतो. आता इकडं स्नान, नंतर आपण काय करायचं, की स्नान करायचंय. मग स्नान करताना पण कधी कधी तुम्ही उटणं वगैरे वापरून पण स्नान करू शकता. तर असं काय आहे, ही दिनचर्या किंवा हे आहे. त्याच्यानंतर 12च्या आत शक्यतो जेवायला पाहिजे. संध्याकाळचं जेवण 7च्या आत घेतलं पाहिजे. शक्यतो 2दाच आहार घेतला पाहिजे. म्हणजे एक एक व्यक्ती जो असतो तो योगी असतो. 2 वेळा जो खातो तो 3 वेळा जो खातो तो रोगी असतो, आणि 2 वेळा जो खातो तो भोगी असतो. लक्षात आलं का तुम्हाला? रोगी म्हणजे 3 वेळा खाणारा रोगी होतो, 2 वेळा खाणारा भोगी असतो, आणि 1 वेळा खाणारा हा योगी असतो, जो एकदाच आहार घेतो तो. आणि ऋतुचर्या काय सांगायची आता, आणि इथं सदवृत्त, इथं पण काय सांगितलं योगानुसार, की माणसाची वागणूक नेहमी चांगली असावी, सदवृत्ती असावं त्यांना नेहमी. तर त्यांनी काळी किंवा किड्या मुंगांचा किंवा पाखरांचा सुद्धा आपल्याप्रमाणे विचार करावा. हिंसा करू नये किंवा उगाच जांभई देऊ नये, शिंक देऊ नये लोकांसमोर. नीट म्हणजे जे आपण एटिकेट्स किंवा मॅनर्स म्हणतो, जसं यम समाजात पाळावयाचे नियम आणि नियम समाजात म्हणजे स्वतः पाळायचे नियम जे योगाने सांगितले, तसं आयुर्वेदामध्ये सदवृत्त पण सांगितले. त्यांनी सांगितलंय की वात म्हणजे मल प्रवृत्तीचा वेग धारण करून ठेवणे जास्त वेळ, मूत्र प्रवृत्तीचा वेग धारण करून ठेवणे, शिंकताना तोंडावरती हात ठेवावा, किंवा जांभई अश्रू यांचे वेग पण खूप धारण करून ठेवू नयेत, नाही तर त्याचे काय होतात, व्याधी निर्माण होतात. त्यामुळं ते सगळ्यांचं म्हणजे त्यांचं सदवृत्त वागणं, ते पण त्यांनी पण आयुर्वेदाने पण काय सांगितलेलं आहे, खूपशा प्रमाणामध्ये आपल्याला सांगितलं. मग आहारा विहारामध्ये पण त्यांनी हितकर आहार आणि हितकर विहार घ्यायला आपल्याला सांगितलंय. आता ऋतुचर्यामध्ये आपल्याकडे आपल्या देशानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा 3च ऋतू सांगतात. पण त्यांच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आदान काल आणि विसर्ग काल 2 मध्ये येतं. आदान कालामध्ये काय येतं, तर शिशिर, वसंत आणि ग्रीष्म येतो. आणि शिशिर काला विसर्ग कालामध्ये काय होतं, वर्षा, शरद आणि हेमंत ऋतू येतात. तर आता ग्रीष्म आणि वर्षा ऋतूमध्ये दौर्बल्य असतं. दौर्बल्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये थकवा लवकर येतो, म्हणून ऋतूमध्ये पण दौर्बल्य असतं आपल्याकडे. तर वसंत आणि शरद ऋतूमध्ये आपलं बल कसं असतं, मध्यम असतं. वसंत म्हणजे पालवी फुटते त्यावेळेस आपल्याला, आणि हेमंत ऋतू म्हणजे थंडीचा दिवस, शिशिर आणि हेमंत, त्यावेळेस काय होतं, आपल्याला उत्तम प्रकारचं बल असतं. त्यावेळेस आपण आजारी कमी प्रमाणात पडतो. तर मग प्रत्येक ऋतूनुसार पण त्यांनी काय सांगितलेली आहे, की आहारचर्या आणि विहारचर्या सांगितलेली आहे. तर आता आपण एक एक ऋतूनुसार त्याची आहारचर्या किंवा विहारचर्या मी थोडक्यात सांगते तुम्हाला. अगदी हेमंत ऋतूमध्ये काय असतो, हवेत गारवा असतो. त्यामुळे काय होतं, की आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते. मग अशा काळांमध्ये आपण काय केलेलं असतो, जाठरांनी जास्त असतो. मग दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा बाजरी, नाचणी, जी वृक्षद्रव्य आहेत ना, ती हेमंत ऋतूमध्ये खायची. मग त्याच्यामुळे काय होतं, किंवा खवा, गुलाबजाम, लाडू, बासुंदी, आपण हे जे गोड पदार्थ पण खातो, तो हेमंत ऋतूमध्ये आपण काय करायचं, की जास्त प्रमाणात खायचे. नंतर अंगाला तेल चोळणे किंवा अभ्यंग करणे ह्या थंडीमध्ये शक्यतो जास्त प्रमाणात करायला पाहिजे. किंवा शेगडी किंवा याचा धूर किंवा धूळ घेणे, का आपण काय म्हणतो, शेगडी घेणे किंवा त्याचं हे मॅडम, करणे. हॅलो. आधान काळात येतो का हेमंत? हा, आधान काळामध्ये हेमंत ऋतू येतो का?
हा आदान कालामध्ये येतो हेमंत ऋतू, सॉरी विसर्ग कालामध्ये येतो. अच्छा. हा आदान कालामध्ये शिशिर, वसंत आणि ग्रीष्म येतात. आणि विसर्ग कालामध्ये वर्षा, शरद आणि हेमंत येतात. मॅडम हे काय आहे विसर्ग आणि आदान म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता बघा तुम्ही वसंत ऋतू किंवा हे काही जे बघितलं, हा तर त्याच्यामध्ये काय होतं की वृक्ष असतं. आदान काल म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ते मनुष्याचं बल कमी करतात, त्याला आदान काल म्हणतात. आणि जे हे करतात म्हणजे वाढवतात, बल वाढवतात, त्यांना विसर्ग काल असं म्हणतात. पण बऱ्यापैकी दोन्हीकडे दौर्बल्य असतं, परंतु शक्यतो पृथ्वीच्या सौम्य गुणांचा ऱ्हास करतात ते. म्हणजे आपल्या शरीरावर जसं आता ब्रह्मी ते पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतो ना आपण, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, किंवा जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग आता बाहेर जर ऋतूमध्ये फरक पडला तर आपल्या शरीरात पण प्रमाणे आपल्या शरीरामध्ये पिंड म्हणजे आपलं शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे बाहेरचं काळ. तर शिशिर, वसंत, ग्रीष्म ऋतूमध्ये पृथ्वीमध्ये काय होतं की त्याच्या सौम्य गुणांचा ऱ्हास होतो. तसंच त्यामुळे मनुष्याचं बल पण त्या ऋतूमध्ये काय होतं की कमी होतं, म्हणून त्याला आदान काल असं म्हणतात. आणि ह्यावेळेस काय होतं, पृथ्वी काय उत्तर गोलार्धात जात आहे, म्हणजे उत्तरायण चालू होतं. त्याच्यामुळे काय होतं, सूर्यवायू काय असतात, तीक्ष्ण वृक्ष्ण होतात आणि पृथ्वीच्या सौम्य गुणाचा काय करतात, ऱ्हास होतात. त्यामुळे मनुष्याचं बल कमी होतं. आणि शिशिर, वसंत आणि ग्रीष्म अशा 3 काळ ऋतूंना मिळून मग आदान काल होतो. आणि हळूहळू काय होतं पुढच्या याच्यामध्ये वसंत ऋतूमध्ये काय होतात की सूर्याची किरण एकदम प्रखर असतात. शिशिर ऋतूमध्ये पण काय असतात, एकदम प्रखर, किंवा पृथ्वी महाभूताचा आधिक्य असल्याने थोडस कक्षारसाची उत्पत्ती होते. ग्रीष्म ऋतूमध्ये तर पूर्णपणे सूर्य डोक्यावर येतो, सूर्यकिरण प्रखर होतात. हे सगळं उत्तरायणामध्ये होतं. म्हणजे साधारणतः शिशिरमध्ये माघ फाल्गुन येतो, वसंतमध्ये चैत्र वैशाख येतो आणि ग्रीष्ममध्ये ज्येष्ठ आषाढ येतो. हे उत्तरायणामध्ये होतं. आणि विसर्ग काल म्हणजे काय असतं, दक्षिणायन म्हणजे वर्षा, शरद आणि हेमंत ऋतू. यामध्ये काय होतो, सौम्य गुण वाढतात, चंद्र बलवान होतो आणि सूर्याची प्रखर किरण जाऊन शीतलता येते आणि या काळात मनुष्याचे बल वाढते, म्हणून त्याला काय होतात, विसर्ग काल असं म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे बल कमी होणे त्याला आदान म्हणायचंय आणि बल जास्त होणे विसर्ग, असा अर्थ घेतलाय त्यांनी. आता हेमंत ऋतूमध्ये मी तुम्हाला सांगितलं की थंडी असते, जड गोष्टी खाव्यात, जड म्हणजे पचनशक्ती वाढलेली असते, जठराग्नी वाढलेला असतो त्याच्यामुळे. आणि म्हणून आपापच गरम कपडे पांघरून वापरा, शरीर रक्षण करण्यासाठी सगळ्या प्रकारचे उपाय काय करायचे तर आपल्याला इथं हेमंत ऋतूमध्ये करायचे. मग ग्रीष्म ऋतूमध्ये काय करायचं की ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची तीव्रता काय असते, सगळ्यात जास्त असते. मग ग्रीष्म ऋतूमध्ये आपण काय करणार, पाणी जास्त पिणार. आपण जे उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावून जाणे आता सांगतो, किंवा डोक्यावर टोपी घेऊन टाका, टोपी घ्या. नंतर काय, खूप पाणी प्या. मग पाण्यामध्ये आणि हलकं हलकं जेवण घ्या, भात, भाकरी, भाजी, पोळी, कार्बोहायड्रेट युक्त जास्त आहार घ्यायचा, कारण काय पचायला सोपे आणि बल देण्यास चांगले असणारे आपल्याला गोष्टी इथं वापरायच्या. शरद ऋतू म्हणजे काय, वर्षा ऋतू, याच्यामध्ये काय होतं, पित्त साठतं. त्यामुळं काय करायचं की प्रामुख्याने इथं त्यांनी पित्त साठलेलं असतं शरद ऋतूमध्ये, म्हणून पित्त व रक्तापासून जे विकार होतात ते सगळे विकार, जर पित्त प्रकोप काय करायचे आपल्याला, योग्य मात्रेमध्ये मधुर, तिक्त, लघु आणि शीतल असा आहार घ्यायचा आहे. म्हणजे ते तांदूळ, मूग, पडवळ, आवळा काठी. मांसाहार करणाऱ्यांनी शक्यतो या काळामध्ये मांसाहार टाळावा. आता तुम्ही बघा आपल्या पूर्वीच्या लोकांनी श्रावण बरोबर ह्या महिन्यात आणलाय, म्हणजे आपापच आपण नॉनव्हेज खाऊन यायची त्यांनी पूर्ण तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा ऋतू कोणता आहे तर व हे वर्षा ऋतू. वर्षा ऋतूमध्ये पण काय होतं की ग्रीष्म ऋतूतील उन्हानं काय झालेलं असतं, अग्नी दुर्बल झालेला असतो आणि त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये सुरुवातीला अगदी जस्ट विसर्ग काल चालू झालेला असतो, पण
अजून पण आपलं शरीर त्याच्यासाठी अडॉप्ट झालेलं नसतं. त्यामुळं काय होतं, अशा काळामध्ये काय होतं की आपलं अजून शरीर दुर्बल होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं काय करायचं की या काळांमध्ये आपण काय करायचं, दिवसा झोपायचं नाहीये. शक्यतो पूर्वेकडचं वारा आपण काय करायचं, टाळायचंय. आणि पित्त बिघडवणाऱ्या गोष्टी किंवा तिखट गोष्टी, मांस गोष्टी, ह्या गोष्टीच आपल्याला इथं खायच्या नाहीत. शक्यतो साधा आणि हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे. तर हे आपण आता कुठले कुठले ऋतू बघितले, शरद बघितला, वर्षा बघितला, त्याच्यानंतर ग्रीष्म बघितला, हेमंत बघितला. आता कुठला ऋतू राहिला, वसंत ऋतू राहिलाय. वसंत ऋतूमध्ये काय होतं, थंडी कमी होऊन उन्हाळा चालू झालेला असतो, सुरुवात झालेली असते. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला आता हलकं हलकं जेवण हळूहळू चालू कर, जड जेवण खात असतो आपण थंडीमध्ये, तर ते सोडून आपल्याला हळूहळू हलका आहार करावा लागतो. आणि त्याप्रमाणे काय करावं लागतं की आपलं बल मध्यम असतं, त्यामुळे जठराग्नी किंवा पचनशक्ती पण मध्यम आहे. त्यामुळे तिखट खारट पदार्थ टाळायचे, उन्हात जास्त वेळ जाणे टाळावे, चवीला गोड आणि पचायला हलके पदार्थ खावे, डोक्यावर टोपी आणि छत्री वापरावी, अंगाला चंदनाचा लेप केला पाहिजे. आणि शिशिर ऋतूमध्ये काय असतो, हेमंतपेक्षा सर्वात जास्त गारवा शिशिर ऋतूमध्ये असतो. त्यामुळे काय करायचंय की कटू आणि तिक्त रसांचे पदार्थ आपल्याला काय करायचे, वाढवायचे. बाकी हेमंत ऋतूप्रमाणे शिशिर ऋतूमध्ये आपली काय पाहिजे, चर्या पाहिजे. साधारणतः हे फार कुठं विचारलेलं नाहीये, परंतु तुम्हाला माहिती असावं किंवा आयुर्वेदाची दिनचर्या किंवा ऋतुचर्या त्याचा उपयोग सांगताना आपल्याला हे सांगावं लागेल. आपल्या तर ह्या प्रिन्सिपल मध्ये अजून एक गोष्ट राहिली, म्हणजे त्रिमल राहिलेत. त्रिमल म्हणजे काय तर त्रिमल मध्ये पुरुष आणि हे येतं, अजून काय येतं की मूत्र, आणि आपलं काय येतं तिसरं म्हणजे स्वेद. या तिन्ही गोष्टी काय येतात, त्या पण प्रिन्सिपल मध्ये येतात. तर या सगळ्या धातूंचं जेव्हा हे होतं, धातूंचं पण सगळ्यांचं निर्मिती होते धातवाग्नींनी, आणि सगळ्यात शेवटची जे काय होतं ते मल तयार होतं. आणि हे मल म्हणजे कुठले की तीन मल आहेत, त्रिमल आहेत आयुर्वेदाने सांगितलेले. ते म्हणजे मल, आणि दुसरं मूत्र, आणि तिसरं काय ना स्वेद, म्हणजे शरीरात जो घाम येतो तो, ह्याला आपण हे म्हणतो. आणि अजून एक आयुर्वेदाचा प्रिन्सिपल येतं, तर त्यांनी त्रिविध उपस्तंभ सांगितले. त्रिविध उपस्तंभ मध्ये काय येतं तर, किंवा त्रिस्तंभ सांगितलेत आपल्या शरीराचे आहारचर्याचे, त्याच्यामध्ये निद्रा, आहार, ह्या गोष्टी, ब्रह्मचर्य, हे त्रिस्तंभ सांगितलेत त्यांनी आयुर्वेदाने प्रिन्सिपल मध्ये. तर त्याच्यामध्ये हे पण प्रिन्सिपल मध्ये येतात. आहारामध्ये मग तुम्हाला आता सगळ्यांना मला फार सांगायची काही गरज नाहीये, आपला आहार कसा असावा, किंवा तुम्हाला योगामध्ये आता बऱ्यापैकी आहाराचा आतापर्यंत खूप गोष्टी आलेल्या असणार आहेत, त्याच गोष्टी आपल्याला इथं लिहायच्यात. कारण अन्न कसं असतं की प्राण धारण करणाऱ्यांचं, म्हणजे जे काही प्राण धारण करतो आपण, तो प्राण हा अन्नाद्वारेच आपल्या शरीरामध्ये येतो. जग अन्नामागे धावतं. शरीराचं वर्ण, पुष्टी, तृप्ती, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, बुद्धी, सगळ्या अन्नावरतीच अवलंबून असतात. आणि आयुर्वेदानुसार काय असतं की तुमची प्रकृती काय आहे, तुमचं देश कोणता आहे, तुम्ही कुठला ऋतुकाल आहे, त्याच्यानंतर कुठलं म्हणजे किती प्रमाण, राशी म्हणजे किती प्रमाणात. थोडक्यात थोडक्यात लक्षात घ्या, पहिल्यांदा पहिला आकडा लिहा, प्रकृती. तुमची प्रकृती कोणती आहे, वात आहे, पित्त आहे, प्रधान आहे, कफ आहे, किंवा दोन प्रकृतींचं साम्य, त्याप्रमाणे तुमचा आहार असायला पाहिजे. करण, करण म्हणजे द्रव्यावरती केले जाणारे संस्कार. तर आपण प्रत्येक गोष्ट शिजवून खातो, म्हणजे त्याच्यावरती संस्कार करतो शिजवण्याचा. मग काही गोष्टी आपण बेक करतो, काही गोष्टी आपण भिजवतो, काही गोष्टी आपण धुवून नंतर त्याला फोडणी घालतो, काही गोष्टी आपण वाफेवरती शिजवतो, काही आता तर ताक तर आपण पहिल्यांदा त्याला विरजण लावतो, काढतो, विरजण लावतो, दुधावरची साय गरम करून काढतो, मग तिला विरजण लावतो, मग तिचं ताक करतो, मग तिचं लोणी, मग तिचं तूप, म्हणजे इतके संस्कार होतात त्याच्यावरती. तर ह्या द्रव्यावरती केले जाणारे संस्कार, मग प्रत्येक गोष्ट ही संस्कार केल्याशिवाय खायची नसते. हे करण म्हणजे त्याला ह्याला आयुर्वेद म्हणतं. नंतर संयोग, कुठली दोन द्रव्य एकत्र केले तर चालतं, किंवा दूध आणि फळं एकत्र खाऊ नका असं आयुर्वेद सांगतो. हा तर कुठल्या गोष्टींचा संयोग करायचा आणि कुठल्या गोष्टींचा संयोग करायचा नाही.
आता मासे खाल्ल्यानंतर पण दूध पिऊ नका असं सांगतात. हा, तर ते विरुद्धान नाही. मग हे आयुर्वेदाचे नियम आहेत. नंतर राशी, तुमचं आहाराचं प्रमाण किती पाहिजे हे पण आयुर्वेद सांगतं. नंतर देश, तुम्ही आता आपण ज्या देशात राहतो त्या देशात जे पिकतं, आता महाराष्ट्रात आहे आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी जास्त प्रमाणात पिकतं. भात आपल्याकडे कमी प्रमाणात पिकतो. त्यामुळे आपलं मुख्य फूड, आपलं स्टेपल फूड काय पाहिजे, तर चपाती, भाजी, भाकरी. तेच केरळामध्ये गेलात किंवा तुम्ही खाली उतरलात तर साऊथ इंडियामध्ये तांदूळ जास्त पिकतो. तर तिथं जे पिकतं तेच तुम्ही खायला पाहिजे, कारण ते इकॉनॉमीला पण मदत करतं. आणि तुम्ही जे खाता ते तुम्ही तुम्ही जिथे राहतात त्या हवामानानुसार ते अन्न बनलेलं असतं. ते पचायला तुम्हाला सोपं, सुलभ आणि हलकं असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या देशात आहे त्या देशातलाच आहार, म्हणजे उगीच कधी पण तुम्ही आता कलिंगड कधी पण येत आहेत, कुठली इकडच्या तिकडं बाहेरच्या देशातलं ओट्स आपण खातो, तर तसं केलं नाही पाहिजे आपण. तर आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये जास्त काय पिकतं, त्या गावामध्ये काय भाजीपाला पिकतो, त्या गावामध्ये काय फळं येतात, तर ती फळं किंवा ते त्या देशानुसार आपला आहार पाहिजे. नंतर काल, ऋतू कोणता आहे, हेमंत ऋतू आहे का, शिशिर ऋतू आहे का, वसंत ऋतू आहे, कुठला ऋतू आहे बघून आपला आहार त्या ऋतूनुसार पाहिजे. किंवा ऋतू जर बदलला तर 2 ऋतूंमध्ये जे बदलणारा काळ आहे त्या काळामध्ये पण आपला आहार आपण थोड्या प्रमाणात बदलावा लागतो. नाही तर तुम्ही कधी पण बघा, आपण उन्हाळ्यातून पावसाळा चालू झाला की आपण आजारी पडतो, पावसाळ्यातून हिवाळा चालू झाला की आपण आजारी पडतो. कारण का, त्या दोषांचा प्रकोप झालेला असतो ना, आपण आहार तसाच ठेवतो, आहारामध्ये काही चेंज करत नाही. आणि मग त्या दोषाचा प्रकोप होऊन आपल्याला व्याधी तयार होतात. हं नंतर जो आहार सेवन करणारा आहे त्यांना आहार सेवन करताना पण कसा आहार सेवन करायला पाहिजे, तर तो आहार कसा पाहिजे, उष्ण पाहिजे, तो आहार स्निग्ध पाहिजे, तो आहार मात्रेत पाहिजे, तो जीर्ण म्हणजे काय, तर जुना पाहिजे. किंवा पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न खायला नाही पाहिजे, त्यांनी वीर्य विरुद्ध नाही पाहिजे. म्हणजे वीर्याला विरुद्ध असणारं अन्न नाही पाहिजे. नंतर सर्व इष्ट सर्व करणं म्हणजे काय, की सगळ्यांना इष्ट पाहिजे. इष्ट पाहिजे म्हणजे आपल्याला आवडणारा किंवा आपल्याला मनोकूल पाहिजे. अगदीच मला काहीच आवडत नाही, मी ती जबरदस्तीने खाते, तर ते माझ्या शरीराला लागणार नाही. नंतर सगळीकडे म्हणजे खूप गडबड न करता आणि खूप विलंब न करता, म्हणजे खूप फास्ट पण जेवायचं नाही, खूप आळू पण नाही, बोलत जेवणे, हसत जेवणे, नीट लक्ष देऊन जेवावं, टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत जेवू नये. तर हे सगळे आयुर्वेदाने सांगितलेले आहाराविषयीचे नियम आहेत. म्हणजे आता आपण उपस्तंभ पाहतोय, त्रिउपस्तंभ. त्याच्यामध्ये आपण पहिला उपस्तंभ आहार पाहिला. म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं की कसं आयुर्वेदाने 8 गोष्टी सांगितल्यात आणि नंतर आहाराचे पण गुण सांगितलेत की उष्ण असावा, स्निग्ध असावा, मात्रावत असावा, जीर्ण म्हणजे जुना असावा, वीर्यवृद्ध नसावा, इष्ट देश म्हणजे त्या देशातला असावा, अनुकूल असणारा किंवा आवडणारा असावा, नातीद्रुतम म्हणजे खूप फास्ट खाऊ नये, नाती विलंबनम म्हणजे खूप हळूहळू पण खाऊ नये. असं आपलं जेवणामध्ये काय असं की मधुर चवीचं आणि आपलं नेहमीचं व्यवस्थित जेवण, असं सगळे 6 रसयुक्त जेवण आपलं पाहिजे. हम्म आता सेकंड उपस्तंभ काय आहे आपला, तर निद्रा. निद्रा काय करायचं की आपण झोपलो नाही तर आपली दुसऱ्या दिवशी बुद्धी चालते का, नाही. तर आपले विषय ग्रहण करत असताना इंद्रिय मन काय होतात, आपली थकून जातात. आणि ही इंद्रिय मन थकली की त्यांना विश्रांती लागते, आणि ती विश्रांती झाल्याशिवाय आपण पुढच्या दिवसासाठी किंवा पुढच्या गोष्टी करण्यासाठी ताजेतवाने होत नाही. त्यामुळे निद्रेला तर अक्षरशः वैष्णवी किंवा धारण पोषण करणारी असं नाव दिलंय. वैष्णवी नाव का दिलंय, कारण ती विष्णूप्रमाणे शरीराचं धारण पोषण करते, म्हणून निद्रेला वैष्णवी असं म्हटलेलं आहे. निद्रा जर योग्य प्रमाणात घेतली तरच ती सुखकारक ठरते. ती शरीराची पुष्टी करते, बल वाढवते, ज्ञान देते आणि मन आणि इंद्रिय काय करते, ताजेतवाने करते. पण निद्रा नाही मिळाली तर काय होतं, माणूस कृश होतो, दुर्बल होतो आणि नपुंसकत्व किंवा इन्फर्टिलिटी उत्पन्न होते. ज्ञानेंद्रियांकडनं काय होतं, विषयांचं ग्रहण नीट होत नाही, त्याला नीट समजत नाही. त्यामुळं तो सारखा असा पेंगाळल्यासारखा किंवा आळसाळल्यासारखा असतो. हं? इतर ग्रीष्म ऋतू सोडून कुठल्याही ऋतूमध्ये आपण दुपारी झोपायचं नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये एक 15 मिनिटाचं आपण काय करू शकतो, नॅप किंवा एक छोटीशी झोप आपण
घेऊ शकतो, कारण ग्रीष्म ऋतूमध्ये वृक्षता वाढते, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला थकवा जाणवतो, त्यामुळं हे करू नये. नंतर शक्यतो मेदस्वी किंवा स्थूल व्यक्ती जे आहेत त्यांनी अजिबात दिवसा झोपायचं नाही. असं सांगितलंय. ब्रह्मचर्य, तिसरा उपस्तंभ कोणता आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय करायचं तर शुक्राचं रक्षण करायचंय. आपल्या जर सगळ्या सप्तधातूनंतर जो धातू तयार होतो त्याचं त्यांनी रक्षण करायला सांगितलेलं आहे. तर त्यांनी परत काय सांगितलं की फक्त विवाहाच्या आधी कोणीही मैथून करू नये, विवाहाच्या नंतरच पाहिजे, की विवाहाच्या आधी प्रत्येकाने ब्रह्मचर्य हे पाळलं पाहिजे. मग ते मानसिक, शारीरिक आणि वाचिक तिन्ही दृष्टींनी ब्रह्मचर्याचं पालन आपण केलं पाहिजे. अशुद्ध अवस्था असताना किंवा मेन्स्ट्रुअल सायकल रजोवृत्ती असताना स्त्रियांनी किंवा गर्भवती असताना स्त्रियांनी मैथून करू नये, तिथं पण ब्रह्मचर्याचं पालन करावं. गृहस्थाश्रमामध्ये पण काही ठराविक वेळेस आपण ब्रह्मचर्यांचं पालन करू शकतो किंवा केलं पाहिजे. हे कुणाला काही अडचण आहे का? लेक्चर रेकॉर्ड होते, मध्ये तुम्ही बोलात काहीतरी तर ते गोंधळ होतो. तर त्यामुळे आपण हे 3 उपस्तंभ बघितले. कुठले कुठले उपस्तंभ बघितले तर पहिला आपण बघितला आहार, दुसरा उपस्तंभ बघितला आपण निद्रा आणि तिसरा उपस्तंभ बघितला आपण ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्याचं पालन हे सगळ्यांनी केलं पाहिजे. गृहस्थाश्रमात सुद्धा ब्रह्मचर्य थोड्या प्रमाणामध्ये आपण पालन करू शकतो. आणि आपोआपच काय होतं की शुक्र धातूची वृद्धी होते, आणि शुक्र धातूची वृद्धी झाली की माणसाचं काय होतं की त्याच्यामध्ये बल किंवा त्याचं हे काय होतं वाढतं. नंतर मी तुम्हाला सांगितलं की जे रोगी आहे, ज्या गर्भिणी आहे, ज्या व्रत करणाऱ्या व्यक्ती आहेत, ज्या रजस्वाला आहेत, त्यांनी मैथून शक्यतो जबरदस्ती करू नये किंवा जबरदस्तीने मैथून करू नये. दुसऱ्या स्त्रीची किंवा दुसऱ्या पुरुषांची हे करण्याची भावना पण आणू नये, तर त्याला सुद्धा आपण ब्रह्मचर्य असं ह्या ह्याच्यामध्ये देऊ शकतो. आता आपण हे सगळे मेन आयुर्वेदाचे प्रिन्सिपल्स पाहिले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण, आता उद्याच्या लेक्चरमध्ये काय की आयुर्वेदाचे बेनिफिट्स काय आणि मग योग आणि आयुर्वेदांचा परस्पर संबंध काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. आजच्या लेक्चरमध्ये कुणाला काय अडचण आहे का? आज काय काय शिकलो आपण तर त्रिगुण शिकलो, सप्तधातू शिकलो, 13 अग्नी शिकलो, नंतर ऋतुचर्या शिकली आपण, दिनचर्या शिकलो, आणि त्याच्यानंतर ऋतुचर्या दिनचर्या प्रिन्सिपल मध्ये येत नाही, ऋतुचर्या दिनचर्या बाजूला ठेवा. निद्रा आणि हे उपस्तंभ मात्र ह्याच्यामध्ये येतात. निद्रा, ब्रह्मचर्य आणि हे त्रिमल एक सांगितले तुम्हाला, मल त्रिमल पण प्रिन्सिपल मध्ये येतात. आयुर्वेदानुसार 3 मल मानलेले आहेत, आणि आयुर्वेदानुसार अजून एक प्रिन्सिपल काय येतं तर सगळ्यात शेवटचं आपण शिकलेलं हे 3 उपस्तंभ आहेत आयुर्वेदाचे. कुठले कुठले? ब्रह्मचर्य, निद्रा आणि आहार. आहारामध्ये पण तुम्हाला मी 8 गुण सांगितले. नंतर आहार कसा असा, उष्ण, स्निग्ध, जीर्ण, कसा खाऊ नये, तो गडबडीत खाऊ नये, खूप संत खाऊ नये, तो वीर्यविरुद्ध नसावा. आणि हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितले. लिहून घेतलेत ना तुम्ही? थोड्या प्रमाणात छोट्या छोट्या मी पाठवतेच नोट्स नंतर, पण तुम्ही पण तुम्हाला जे समजते ते लिहून घ्या. काही अडचण नाही ना ह्याच्यामध्ये?